शिंदे गटाचे अमरावतीमधले नेते आज आपल्या एका वक्तव्यानं चांगले चर्चेत राहिले। फडणवीसांनी महिलांना बंदुकीचा परवाना द्यावा, मी स्वतः बंदुका वाटणार असं वक्तव्य नानकराम नावाच्या एका नेत्यानं केलंय। त्यावरून विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मैंने मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को विनती की है कि महिला को रिवॉल्वर की परवानगी दे और विशेषकर अमरावती में अगर वो परवानगी देंगे तो मैं सभी बहनों को रिवॉल्वर मेरे तरफ से लेके दूंगा। महिलांना पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्या, त्यात 2-4 चांगले मेले तरी हरकत नाही। मी पिस्तूल वाटपापासून ते कोर्ट कचेरीचा सारा खर्च उचलीन, हे वक्तव्य आहे अमरावतीतल्या शिंदे गटाच्या एका नेत्याचं। बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराविरोधात अमरावतीतल्या हिंदू सकल मोर्चामध्ये हे वक्तव्य झालंय। एकीकडे सत्तेतील 3ही प्रमुख नेते लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचा वायदा करत राखी बांधून त्यांच्या संरक्षणाची हमी देत आहेत आणि दुसरीकडे शिंदे गटाचेच नेते नानकराम नेभनानी त्याच बहिणींच्या हाती पिस्तूल देण्याचं गृहमंत्र्यांना आवाहन करतायत। मैंने मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब को विनती की है कि महिला को रिवॉल्वर की परवानगी दे और विशेषकर अमरावती में अगर वो परवानगी देंगे तो मैं सभी बहनों को रिवॉल्वर मेरे तरफ से लेके दूंगा। वो आत्मरक्षा के लिए रिवॉल्वर रखे और जो भी उसमें 2-4 अच्छे आदमी भी मर गए तो चलेंगे, लेकिन गलत आदमी कोई भी बचना नहीं चाहिए। मैं उनका समर्थन करूंगा, किसी भी कोर्ट कचहरी हुई तो उसका खर्च भी मैं करूंगा और उन पर उनके परिवार पे कोई भी आंधी तूफान आता है तो निश्चित रूप से सबसे पहले वार मैं सहूंगा। राज्यातल्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत म्हणून सरकारनं परवानगी दिल्यास महिलांना बंदुका वाटण्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी केलंय। हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी आहे असं मानलं तरी देखील यामुळे आपण आपल्याच सरकारच्या गृह खात्यावर अविश्वास व्यक्त करतोय हे नेभनानींना कळलंच नाही। आता सत्तेत असणाऱ्या आमदारांना असं वाटत असेल तर बघा काय या महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे। त्याच्याच बरोबर त्यांचंच एक कुठले तरी माजी खासदार का खासदार असंही म्हणत आहेत की त्यांनाही बंदूक पाहिजे, म्हणजे खासदार माजी खासदार सुद्धा सुखरूप वाटत नाही त्यांना या महाराष्ट्रामध्ये। तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता राजीनामा द्यावा। आम्ही आधीपासून म्हणतो महिलाही सुखरूप नाहीत, नेतेही सुखरूप नाही, काय कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र असं आता म्हणावची परिस्थिती आलेली आहे। आता अशी वक्तव्य फक्त प्रसिद्धीसाठी होतात, बड्या नेत्यांचं लक्ष वेधण्यासाठी केली जातात की मग त्यात काही तथ्य आहे हे शोधण्यासाठी नेभनानींचं वक्तव्य व्यावहारिक पातळीवर तपासून पाहूया। नेभनानींचा दावा आहे की सरकारनं महिलांना बंदुकीची परवानगी दिली तर ते स्वतः सर्व महिलांना बंदुका देतील। या घडीला स्वसंरक्षणासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून सामान्यांना जी बंदूक दिली जाते तिची किंमत कमीत कमी 1.5 लाखाच्या घरात आहे। या 1.5 लाखात 6 गोळ्या मिळतात, त्याहून एक्स्ट्रा गोळी हवी असेल तर प्रत्येक गोळीला 1000 रुपये प्लस GST द्यावा लागतो। आता अमरावतीची लोकसंख्या अंदाजे 10 लाख असून त्यामध्ये 4 ते 4.5 लाख महिला येतील। त्यापैकी फक्त 2 लाख महिलांना जरी पिस्तूल देण्याचं ठरवलं तर शिंदे गटाच्या नेभनानींना किमान 3000 रुपये कोटींचा खर्च येईल। हा व्यवहार झाला तर नेभनानी यांच्या मागे ईडी लागण्याचा देखील धोका आहे। नेभनानींच्या दाव्यानुसार जर महिलांनी चुकून वाकून 2-4 चांगले लोक मारलेच तर त्यासाठी येणारा कोर्ट कचेरीचा हिशेब यात गृहीत धरलेला नाही। याशिवाय राज्यामध्ये या घडीला व्यापारी, बडे दुकानदार, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनाच प्रामुख्याने बंदूक परवाना मिळतो। ते सुद्धा या लोकांना त्यांच्यावर हल्ला झालाय किंवा जीवाला धोका आहे हे सिद्ध करावं लागतं। बंदूक परवाना घेणारा मानसिकदृष्ट्या निरोगी आहे की नाही, त्याची पार्श्वभूमी काय याची देखील तपासणी होते। मात्र शिंदे गटाच्या नेभनानींच्या आवाहनानुसार सरकारला कायद्यात बदल करावा लागेल। गृहमंत्री फडणवीसांनी हिरवा कंदील जरी दिला तरी नेभनानी बंदुका खरेदीसाठी इतके पैसे कुठून आणणार हा प्रश्नच आहे। त्याबद्दल विचार न केल्यावर वेळ पडल्यास कर्ज काढण्याची तयारी देखील नेभनानींनी दाखवली आहे, पण साधारण 3000 कोटींच्या इस्टिमेटला कोणती बँक पुढे येईल हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे।
हा मोफत रिव्हॉल्वर मी म्हटला एकनाथ शिंदे साहेबांना निश्चित रूपाने सांगणार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी की महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी अशा परिस्थितीत रिव्हॉल्वर ची परवानगी द्यावी और निश्चित रूपाने अमरावतीचे जे माझी बहिणी आहेत, मुली आहेत, इतर मातृशक्ती आहे त्यांना मी रिव्हॉल्वर घेऊन देईल. जे इच्छुक असेल मी भले बँकेतून मोठा लोन काढेल पण अमरावतीच्या माझ्या बहिणींना तो निश्चित रूपाने रिव्हॉल्वर घेऊन देईल मी असे वचन आपल्या मार्फत देतो. हां, निश्चित रूपाने मी सांगितला की यामध्ये चांगले लोकही 2-4 शक्काच्या दौराने मारू शकतात, परंतु 4 मारल्यानंतर पण जे बिघडले लोक आहेत ज्यांनी हे कृत्यामध्ये अग्रगण्य असते तो एकही वाचला नाही पाहिजे असा माझा ते उद्देश होता. बंदुकीचं वक्तव्य करून कार्यक्रमाचं अख्खं फुटेज शिंदे गटाचे नेबनानी घेऊन जाणार हे भाजपच्या चाणाक्ष अनिल बोंडे यांनी वेळीच हेरलं. त्यामुळे मंचावरून नेबनानींनी होलसेलमध्ये बंदुकीची मागणी केल्यानंतर अनिल बोंडेंनी रिटेल स्वरूपात स्वतःसाठी 1 बंदुकीची मागणी करून टाकली. मात्र मंचाखाली उतरल्यानंतर आपण स्वरक्षणासाठी मागणी केल्याचं बोंडे यांनी आवर्जून सांगितलंय. आता नेबनानी म्हणत होते प्रत्येकाला रिव्हॉल्वर देतो, त्याला द्यायचं आहे का नाही ते मला माहित नाही, पण पहिले मला द्या, पहिले मला द्या, कारण का जास्त गरज मला आहे आता. नानकराम नेबनानी व्यथित झाले आणि त्या व्यथित अंतकरणाने सांगितलं की मुलींना जर स्वसंरक्षण करायचं असेल रिव्हॉल्वर द्यायला तयार आहे. नाही, निश्चितपणे खासदार या नात्याने तर मला लायसन मिळतं, परंतु रिव्हॉल्वर घेण्या एवढे तर काही म्हणजे पैसे जमा नाही करू शकत, तर त्यामुळं ते जर देत असतील तर मग माझं स्वसंरक्षणही होईल. महासत्ता अमेरिकेमध्ये लोकांना पिस्तुलीचे परवाने द्यावेत की नाही यावरून सध्या खल रंगतोय. यंदाच्या अमेरिकन निवडणुकीत बंदूक कल्चर हा सर्वात मोठा मुद्दा बनला. डोनाल्ड ट्रम्प हे सरसकट बंदूक परवाना देण्याच्या बाजूनं तर जो बायडन हे मर्यादित स्वरूपामध्ये परवाना देण्याच्या बाजूनं आहेत. मात्र शिंदे गटाच्या नेबनानींनी अप्रत्यक्षपणे विदर्भातून पहिल्यांदा ट्रम्प यांना पाठिंबा दिलाय. सध्या कोयता गँगनं पुन्हा हैराण झालाय, पण अमरावतीच्या नेबनानी यांनी थेट बंदुकीची मागणी करत कोयता गँगच्या अब्रूचे मात्र धिंडवडे काढलेत. बंदुकीच्या धाकानं जर कायदा सुव्यवस्थेची घडी नीट बसत असती तर तालिबानी आज जगातले सर्वोत्कृष्ट शासक असते. धाक हा शस्त्रानं नाही तर सुव्यवस्थेनं बसवला जातो. त्यामुळे किमान सत्ताधारी नेत्यांनी प्रसिद्धीच्या नादात विरोधकांना असं आयतकोलीत देऊन स्वतःच्याच सरकारच्या क्षमतेवर शंका उपस्थित करू नये. हे बघा, त्यांचं ती भावना आहे आणि निश्चितपणाने या भावनेला कोणी असा दुजोरा देणार नाही, कारण की हे लोकशाहीचं आणि कायदा मानणारं राज्य आहे. पण शेवटी काही ज्या घटना घडत आहेत त्याच्याने साहजिक माणसाला या गोष्टीचा संताप येत असतो आणि सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे त्याची चर्चा आज या ठिकाणी झाली आहे. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.